गोंदियाच्या कुंभारटोली भागातील सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाने यावर्षी शारदा उत्सवात मैयरच्या शारदा मातेची मूर्ती विराजित केली आहे। सोबतच इको फ्रेंडली देखावा देखील साकारला आहे। गेल्या 24 वर्षांपासून कुंभारटोली भागातील शारदा उत्सव मंडळ दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यात विराजित असलेल्या शक्तिपीठातील तसेच देवीच्या मूर्त्या शारदा उत्सवात स्थापित करतात। आतापर्यंत छत्तीसगड राज्यातील मां बुमलेश्वरी देवी, तुळजापूर येथील अंबादेवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता, मां बंगालमुखी यासारख्या अनेक देवींच्या मूर्त्या या मंडळाने स्थापित केल्या आहेत। याला कारण म्हणजे जे भाविक देशातल्या कानाकोपऱ्यात विराजित असलेल्या देवीची दर्शन त्या ठिकाणी जाऊन करू शकत नाही, अशा भाविकांचा विचार करून सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ गेल्या 24 वर्षांपासून आपल्या मंडपात ह्या मूर्त्या स्थापित करतात। शारदीय नवरात्र उत्सवाची धूम आपल्याला सर्वत्र पाहायला मिळत असून मी सध्या गोंदियाच्या कुंभारटोली या भागामध्ये आहे। सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी या ठिकाणी मैयरची शारदा माता बसवण्यात आलेली आहे। सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ दरवर्षी देशातील जे विविध देवस्थान आहे, शक्तिपीठ आहे, तिथील ज्या मूर्त्या आहेत त्या बसवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। यावर्षी त्यांनी मैयरची शारदा माता बसवलेली आपण पाहू शकतो आणि दरवर्षी या शारदा मंडळाचा एकच थीम असतो की तो इको फ्रेंडली देखावा आणि गेल्या किती वर्षापासून या ठिकाणी हा शारदा उत्सव साजरा करण्यात येतोय। या संदर्भात आपण आता मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांच्याशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, किती वर्षापासून आपण हा या ठिकाणी शारदा उत्सव साजरा करतात? देखिए, जैसे कि सार्वजनिक शारदा उत्सव मंडल कुंभारटोली गोंदिया, जैसे कि हम लोग पिछले 24 वर्षों से यहाँ पे माँ शारदा माता की स्थापना करते हैं। इसी वर्ष हमने वैसा हमारा 25वां वर्ष है। इस साल भी हम लोग ने माँ शारदा माता स्थापना की है मैयर की, और इसके पहले भी 24वें वर्ष में हमने तुर्जा भवानी माता स्थापना की थे। और हमारा मोटिव यही रहता है कि जैसे कि हम लोग नई नई माता यहाँ पे स्थापना करते हैं, क्योंकि कुछ बुजुर्ग और कुछ ऐसे भक्तजन होते हैं जिन लोगों को देवी के दर्शन करना होता है, जो वहाँ तक नहीं पहुँच पाते। तो इसलिए हमारा ये मोटिव रहता है कि कम से कम एटलीस्ट अगर हम यहाँ पे नई नई माता स्थापना करें तो वो कम से कम यहाँ पे आकर के देवी के दर्शन वो कर पाए। और उसके अलावा हम लोगों की सोच ये रहती है कि जैसे इको फ्रेंडली टाइप का जो डेकोरेशन है वो हम लोग यहाँ पे करते हैं। हमेशा की तरह नए नए डेकोरेशन करते हैं, जिससे कुछ लोगों को देखने के बाद कुछ अट्रैक्टिव लगे और देख करके उनका मनोबल बढ़े और उनको भी अच्छा देख करके अच्छा लगे। एकंदरीतच पाहिलं तर सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाचा जो हा मागचा जो हेतू आहे तो की जे इतर भाविक आहेत किंवा वयोवृद्ध भाविक आहेत जे इतर ठिकाणी असलेल्या देवस्थानामध्ये शक्तिपीठामध्ये जाऊन देवांचे दर्शन घेऊ शकत नाही, अशा भाविकांसाठी या ठिकाणी हे लोक या ठिकाणी दरवर्षी नवनवीन देवींची या ठिकाणी स्थापना करत असतात। हरीश मोडकरे, GB न्यूज, गोंदिया। तर सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ फक्त देवीच्या मूर्त्याच स्थापित करत नाही, तर शारदा उत्सवातून इको फ्रेंडली देखावा साकारत एक सामाजिक संदेश देखील मंडळाच्या माध्यमातून देत असतो। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, GB न्यूज, गोंदिया।